जय शिवराय. तुम्हाला मी आत्ता शंकेश्वर, कोरेश्वर ही 2 मंदिरं दाखवली आणि त्याच्यात थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला रामेश्वर मंदिर आहे. आणि या ठिकाणी आम्ही अशी गाडी लावलेली आमची आणि इथं थोडासा मार्ग गाडीचा नसल्यामुळे आपण चालत चाललो. समोर आपल्याला रामेश्वर मंदिर आहे. या रामेश्वर मंदिराचं पण खूप मोठा इतिहास आहे. तर तुम्हाला जसं पुढं जाईल तसं मी तुम्हाला सांगतो इथला इतिहास काय आहे, रामेश्वर मंदिर नाव का पडलेलं आहे ते सुद्धा सांगतो. चला माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहा. हे आत्ता जे आपल्याला रामेश्वर मंदिर दिसतंय याला चिंचकोट असं या ठिकाणी नाव आहे. या ठिकाणी 9 चिंचेची झाडं होती, त्यामुळे या ठिकाणी चिंचकोट असं नाव पडलेलं आहे. आणि हे जे रामेश्वर मंदिर आहे, ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्र वनवासात असताना सीता मातेचं ज्यावेळेस ते शोध घेत होते त्यावेळेस श्रीराम प्रभू या ठिकाणी आले होते या मंदिरात. असं ह्या रामेश्वर मंदिराचा फार मोठा इतिहास आहे. याला ऐतिहासिक धार्मिक अशी पार्श्वभूमी या रामेश्वर मंदिराला आहे. तर या ठिकाणचा इतिहास हे पाहत आहात आपण, हे चिंचेची झाडं, त्यामुळे याला चिंचकोट किंवा दुसरं नाव रामदरा असं देखील याला म्हटलं जातं. आणि आता आपण जाऊया हे रामेश्वर मंदिर पाहूया. आता आतमध्ये जाऊन आता आपण रामेश्वर मंदिराच्या गर्भगृहात आलेलो आहे. या गर्भगृहात आपल्याला या ठिकाणी नंदी महाराज दिसत आहे, तसेच गणपती बाप्पा आणि बाजूलाच महादेवांची पिंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. महादेव पिंडीच्या पाठीमागे आपल्याला माता पार्वती या ठिकाणी आपल्याला त्यांचीसुद्धा मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच इथं पुढं आल्यानंतर बजरंगबली यांचीसुद्धा या ठिकाणी आपल्याला मूर्ती पाहायला मिळत आहे. अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे. आत्ता आपण या मंदिराच्या नंतर बांधलेलं आहे, जीर्णोद्धार केलेला आहे. पण हे जे महादेवांची पिंड आहे, ही पिंड खूप जुनी आहे. जसं मी माझ्या व्हिडिओत अगोदर तुम्हाला सांगितलं की प्रभू श्रीरामचंद्र या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी या महादेवांच्या पिंडीचं या ठिकाणी पूजासुद्धा केलेली आहे. असं हे धार्मिक ऐतिहासिक असं हे साकुर्डे गावात असलेलं हे महादेवांचं मंदिर आपल्याला या ठिकाणी रामेश्वर पाहायला मिळत आहे, रामेश्वर महादेव मंदिर. आणि हे मंदिर पाहून आता आपण आजूबाजूचा परिसर पाहूया. या मंदिराच्या पाठीमागं विहीरसुद्धा आहे, तीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो. चला माझ्याबरोबर. हे पहा, हे रामेश्वर महादेव मंदिर आणि रामेश्वर महादेव मंदिराच्याच पाठीमागच्या साईडला आपल्याला ही शिवपिंडीची आकाराची विहीर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी असलेली ही विहीर आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून खाली आपल्याला पायऱ्या उतरून आपल्याला आतमध्ये जावं लागतं आणि हे आकार तुम्हाला दाखवत आहे, शिवपिंडीचा आकार आहे. आता आपण याचं पूर्ण तुम्हाला दाखवतो विहीर कशी आहे ती. साधारणतः ह्या विहिरीची खोली जी आहे ते 10 ते 12 फूट आहे. हे संपूर्ण विहीर पहा आपण, शिवपिंडीच्या आकाराची ही विहीर. आणि हे आतमध्ये जे पाणी आहे ते साधारणतः 10 ते 15 फूट खोल आहे असं स्थानिक सांगतात आपल्याला. आता आपण रामेश्वर मंदिरात आलेलो आहे आणि रामेश्वर मंदिराचा इतिहास आपल्याला स्थानिक या ठिकाणी आहेत, त्यांची आमची भेट झालेली आहे. ते आता आपल्याला या ठिकाणचं महत्त्व सांगणार आहेत. चला तर आता आपण त्यांच्याकडनं ऐकूया. नमस्कार दादा, आपलं नाव सांगा पहिल्यांदा. हां, आणि ह्या मंदिराचं महत्त्व सांगा. पहिल्यांदा या झाडांचं महत्त्व सांगा. त्यात एक खराब झालेलं आहे, ते काढून टाकलं गावात. आणि ते राम वनवासाला आले तेव्हा इथं राहिलेले होते, तपश्चर्या करून इथे थांबले 2-3 दिवस, नंतर गेले. तेव्हा ते राम जरा हे नाव पडलेलं आहे. दुसरं नाव काय म्हणले? चिंच काय? चिंचेची बाग. चिंचेची बाग याला असं सुद्धा नाव आहे. आणि ही जी सगळी चिंचेची झाडं आहेत, या ठिकाणी 9 झाडं होती. एक झाड आत्ता त्यातलं खराब झालेलं असल्यामुळे ते काढून टाकण्यात आलेलं आहे. आत्ता आपल्याला या ठिकाणी 8 झाडं दिसत आहेत का? आता बघा, एक समोर पहिलं झाड, एक, हे 2, त्यानंतर हे बाजूला 3, त्याच्याच बाजूला 4, हे आहे 5, त्याच्या बाजूला 6, पलीकडे एक 7, अजून एक पुढे, हां, एक 7. आणि त्याच्या पाठीमागं बघा आपल्याला एक दिसत आहे एकदम शेवटी, ते एक 8वं झाड. अशी 8 झाडं आहेत, 9 झाडं होती. त्यामुळे या ठिकाणी चिंचकोट असं या ठिकाणी नाव होतं. त्याला रामदरासुद्धा नाव पडलेलं आहे. अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे, अपरिचित आहे.
जे जेजुरीला येतात, पण जेजुरीपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावरती कडेपठारचा रोड आहे. त्या कडेपठारच्या रोडनी पुढे आल्यानंतर साकुर्डे गावाला रोड जातो. या साकुर्डे गावात किती आहे जेजुरीपासून अंदाजे 6 किलोमीटर अंतरावरती साकुर्डे गाव आहे. आणि या साकुर्डे गावात असलेलं हे रामेश्वर महादेव मंदिर, तसेच मगाशी मी तुम्हाला दाखवले होतं शंकेश्वर, कोरेश्वर, हे सुद्धा 2 महादेवांची मंदिरं दाखवली. आणि हे रामेश्वर, आता या संपूर्ण रामेश्वर मंदिराची सफर झालेली आहे. इथला इतिहास काय आहे ते संपूर्ण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चला तर आता पुन्हा एका नवीन भटकंतीचे भेटूया आपण. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.